2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपा शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची 3 दशकापासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याबरोबर घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. परिणामी राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधी बाकावर बसावं लागलं. मात्र जून 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून 40 आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने भाजपची युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला. तसेच निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देखील दिली. 40 आमदार असलेल्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर 105 आमदार असलेल्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. उपमुख्यमंत्रीपदी बसून भाजपने देवेंद्र फडणवीसांची पदावंती केल्याचं अनेकांना आवडलं नाही. मात्र ही भाजपची रणनीती असल्याचं स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर सविस्तर भाष्य केलं. नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105 जागा जिंकून आम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आहे. भाजपने हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी केला आहे. काहींना वाटत होतं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून आम्ही सत्ता मिळवली आहे. सत्ता मिळाल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो. आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो. परंतु आम्ही तसं काही केलं नाही, कारण आम्हाला राज्यातील जनतेला सांगायचं होतं की आम्हाला मुख्यमंत्री पदापेक्षा राज्याचं भलं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आम्ही स्वतःसाठी जगत नाही. हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लोकांची सहानुभूती आमच्याबरोबर आहे. लोकांना असं वाटतं की इतका मोठा नेता देवेंद्र फडणवीस एक यशस्वी मुख्यमंत्री असूनही आज उपमुख्यमंत्री पदावर बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा एक प्रकारचा त्याग केला आहे. त्यांनी स्वतःचा सन्मान सोडून केवळ महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळं केलं. नरेंद्र मोदी यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर सविस्तर भाष्य केलं आहे.